ठाणे महापालिकेमध्ये आर्थिक तूट असताना आलिशान गाड्यांवर लाखोंची उधळपट्टी. ठाणे महानगरपालिका एकीकडे आर्थिक तूट, निधीअभावी विकास कामं रखडल्याचा दावा करत सुमारे 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याची तयारी करत आहे. मात्र दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या आलिशान वाहनांची खरेदी केली जात असल्याचा निषेध शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी केला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन वाहन खरेदीचा निर्णय कोणी घेतला, त्यास मंजुरी कोणत्या ठरावाद्वारे देण्यात आली, आर्थिक तूट असताना निधी कोणत्या तरतुदीतून उपलब्ध करण्यात आला, यांच्यासह विविध प्रश्नांची लेखी उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर ब्रह्माळा तलाव परिसरात झाड पडून गंभीर जखमी झालेल्या दीपा चौधरी यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं 2 वेळेला निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप ऋषिकेश तायडे यांनी केला आहे. सोबत चौधरी यांच्या कुटुंबियांनी देखील तात्काळ दखल घेऊन मदत करण्याचं आवाहन केले. सर, गेल्या काही दिवसांत तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास होता, आता आलिशान गाड्यांचा प्रवास पाहायला मिळतो. तुम्ही देखील एक पत्र लिहिलेलं आहे. काय त्या पत्रामध्ये नमूद केलं, काय सांगाल तुम्हाला? जसं आता तुम्ही बघू शकतात की आता एक VIP कल्चर चालू झालेलं आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये. आता तुम्ही बघितलं तसं महापौर असतील, उपमहापौर असतील, विरोधी पक्ष नेता असतील, सभागृह नेते असतील, यांनी आज आलिशान ह्या गाड्या XUV 700 या त्यांना देण्यात आलेल्या आहे. महापालिका आर्थिक याच्यामध्ये त्रुटी असताना आलेल्या असताना पण त्यांना हे अशा गाड्या त्यांनी घेतलेल्या आहे. आम्हाला क्यू येते की इथे विकास कामं होत नाहीये, काही होत नाहीये आणि याच्यामध्ये त्यांनी हे अशा गाड्या घेतलेल्या आहे. आज महानगरपालिकेला 400 कोटींचा कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये पण हे अशा गाड्या घेतात आणि त्याला विरोधी पक्ष नेते पण विरोध करत नाहीये अशा यांना. उलट त्यांनी पण गाडी घेतलेली आहे. याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. त्यासाठी आम्ही आयुक्तांना, महापौरांना, उपमहापौरांना आणि विरोधी पक्ष नेत्यांना आणि सभागृह नेत्यांना पत्र दिलेलं आहे. आम्ही सांगितलेलं आहे की मागे जे दीपा चौधरी म्हणून ज्या महिला होत्या त्यांच्या अंगावरती झाड कोसळून त्या गंभीररित्या जखमी झालेल्या होत्या. त्यांच्यावरती उपचार करायला, त्यांना नुकसान भरपाई द्यायला यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि अशा आलिशान गाडी घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर त्यांना लवकरात लवकर जर नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही भीक मागो आंदोलन करणार आणि ते काय ठाणेकर जनतेकडून नाही करणार, कारण ठाणेकर जनता ही कर भरते. पण आम्ही आयुक्तांच्या दालनापासून म्हणजे आयुक्तांपासून ते खाली अतिरिक्त आयुक्त असू द्या, उपायुक्त असू द्या, महापौर असू द्या, उपमहापौर असू द्या, विरोधी पक्ष नेते असू द्या किंवा सभागृह नेते असू द्या, ज्यांनी ज्यांनी गाड्या घेतल्या त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्याकडे आम्ही भीक मागो आंदोलन करणार. कारण महापालिकेकडे पैसे नाहीये, त्यांच्याकडून आम्ही पैसे घेऊन नातेवाईकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.